साध्य एक ना एक दिवस तुमच्या हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. तसं मथुरेतून भगवंताला भेटायला जाणारा अक्रूर म्हणतो, आजी माझे पितर उद्धरती सकळ आणि पाहीन गोपाळ कृपा सिंधू. मी ज्या दिवशी ज्या वेळेला गोपाळ भगवंताला पाहिना तेव्हा माझ्या जणू काही पितरांचा उद्धार होईल. निघाला रथ वगैरे, 4 घोडे पांढरे शुभ्र आणि रथ घेऊन वृंदावनाच्या दिशेनं वायू वेगानं रथ निघाला. आता तुम्हाला माहिती आहे मथुरा ते वृंदावन किती अंतर आहे, आपण आणलेले मी याला. त्या रस्त्यानं जे आपण मथुरा स्टेशनला उतरून ज्या रस्त्यानं वृंदावनला गेलो ना, त्याच रस्त्यानं कुणाचा रथ चालला होता, अक्रूरजींचा रथ चालला होता. आणि रथ चाललेला असताना जसे अक्रूरजी बरं का तिकडे पोहोचले, धन्य ही यमुना, यमुनेचं दर्शन झालं. धन्य हे गोकुळ वृक्षादी सकळ, धन्य 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 ह्या गोपिका, धन्य हे गोपाळ पक्षादी सकळ, धन्य 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 गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडतसे, धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती, आणि अखंड पाहती मुख ज्याचे गोपाल की जय. यमुना का धन्य, का गोकुळ धन्य, त्या गोकुळाने